आपल्या लाडके एमकेचं शॉपचं ओपनिंग समोसा हे बघा, हे एमकेचं शॉप आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर न्यू व्हेंचर. सकाळी फोन केला की डायरेक्ट संध्याकाळी फोन केला. त्यांना माहिती आहे किती काम असते मला. टू सबस्क्राईब गाईज, हॅलो हॅलो अँड लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब गाईज. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मग तोंड बघून तुम्हाला 100% कळलं असेल भाऊ झोपेतून उठला. आता 5 वाजलेले आहेत आणि झोपेतून जस्ट उठलेलो आहे. काल मी सकाळी 6:30 वाजता झोपलेलो आणि परत 9 वाजता उठलेलो, कारण आपल्या बाप्पांचं आगमन होतं म्हणून. सो दुपारी म्हणलं जरा रिलॅक्स आहे तर जराशी झोप काढावी, कारण लय मला कसं तरी झालं. तर रात्रभर काम करून त्यात मी एकटाच काम केलं. तुम्ही प्रिव्हियस ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. हे डेकोरेशन सेटअप उभा करायला लय लागले माझे 4-5 तास माझे गेले त्यात, कारण मी एकटाच करत होतो. तसे मग हाताला सगळे घरातले होते हातभार लावायला, पण तरी सो सीन असं आहे. आता मी फ्रेश होतो आणि मग बघू कसं काय. एक तर मंडळाच्या बाप्पाचं आगमन राहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या लाडके एमकेचं शॉपचं ओपनिंग आहे उद्या. सो त्या शॉपचं डेकोर पण करायचं आहे मला, त्यासाठीच मला बोलवत होती एमके. सो मे बी एमकेकडं पण जाईल, जरासं पाहून येईल नक्की काय कसं काय 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 करायचं, तिच्या डोक्यात काय प्लॅन आहे ते पण बघूया. तिथून आल्यानंतर मंडळाच्या बाप्पाचं आगमन, नंतर आपल्या घराची आरती. असं एक तुम्हाला ह्याच मी शेड्यूल देतो. स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. पहिलं फ्रेश होतो आणि मग जाऊया आपण. बाय द वे तुम्ही बघू शकता आपल्या घरातलं डेकोर आणि आपल्या घरातले बाप्पा किती छान दिसते ते. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आता रोजच बघा तुम्ही, कारण मी लय मेहनत घेतली आहे डेकोर करायला आणि डेकोर पूर्ण अपूर्ण होतं जोपर्यंत बाप्पाची मूर्ती बसत नव्हती. आता बाप्पाची मूर्ती बसली ना, एकदम शो चालाय सगळ्या डेकोरला. सो चला फ्रेश वगैरे होतो आणि मग जाऊया आपण. सो गाईज चला आवरलेले, पटकन जाऊन येतो. आता ट्रॅफिक लागाय नको म्हणजे बरं आहे. परत येऊन गडबड आहे मंडळाची, काम आहे काय करायचं करायला लागतं. शिवतेजला बोलावलं म्हणलं हे जरा जाऊन. सो चला काय विषय, कशाचं शॉप आहे एमकेचं, नक्की काय प्लॅन आहे एमकेचं ते पण तुम्हाला कळेल. भरपूर दिवसांनी एमके पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. सो कंटिन्यू करा. गाईज लय दिवसांनी गाडी घेतली भाऊ. मला वाटतं 2-3 महिन्यानंतर ही गाडी काढली असेल मी चालवायला. काय हसती. हां सो चला गाडी घेऊन जाऊ. लय दिवसांनी काढली गाडी, कारण एकच गाडी आहे पार्किंगला. आज नाही इलाज नाही ते गाडी वापरत नाही मी सहसा. आज एक तर रोड मोकळा आहे ना, लय बरं वाटायला. जाऊया एमके जरा लईच वाट बघते. नेमकं सीन काय आहे, काल धरून एमके मला फोन करते, पण आता तुम्हाला तर माहिती आहे माझ्या मागं कसली गडबड आहे, त्यामुळे मला जमानाच. सो म्हणलं आज वेळात वेळ काढू, कारण उद्या ओपनिंग आहे तिचं. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये पण कळलं. समोर साऊंड सिस्टम बघा. सिस्टम कोणाचं आहे कुठं? पेट्रोल. अरे पेट्रोल नाही CNG आहे आपली गाडी. चल सो गाईज चला आलेलो आहे. बघू आता काय नियोजन आहे. पटकन ओरकून पटकन जायला परत. Meanwhile सो गाईज हे बघू शकता तुम्ही, जय शंकर समोसा हेच ब्रँड आहे. नक्की काय आता तीच सांगाल आपल्याला, तिलाच विचारू आपण. चला सो गाईज हे बघा, हे एमकेचं शॉप आहे. इथं डेकोर करायचं चाललेलं आहे आमचं नियोजन. बघू काय ठरतंय. a few moments later. सो गाईज चला झालेलं आहे डिस्कस. काय करायचं ते उद्या कळेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला
कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू व्हेंचर. आजच करतो, उद्याला बिजी असशील तू. उद्या सकाळी लवकर ये आणि फोन उचल. आणि फोन उचल. सगळ्यात पहिले आवाज येतोय का माझा तिथपर्यंत? आवाज सगळ्यात पहिले लय आळशी माणूस आहे. सकाळी फोन केला की डायरेक्ट संध्याकाळी फोन करतो. त्यांना माहिती आहे किती काम असते मला. आवाज येतोय का? सो गाई आवाज येतोय का नाही माझा काय माहिती तुम्हाला. एका कॅप आहे येऊन बसलोय. हॅपी बर्थडे ज्याचा आहे ते इथे बसतो. माझा पण हॅपी बर्थडे. तुम्हाला मी सांगितलं नाही पण आहे. आता साऊंडच्या आवाजाने माझा आवाज येतोय का नाही काय माहिती. सीन असं आहे की MKच्या शॉपचं ओपनिंग आहे उद्या. तर समोसा असं MKने जरा न्यू व्हेंचर ओपन केलेलं आहे. सो त्या शॉपच्या डेकोरची जबाबदारी आहे आपल्याकडं. ॲक्च्युली 2 दिवस झाले MK मला फोन करत होते पण गणपतीच्या गडबडीत मला जमतच नव्हतं. तर आज वेळात वेळ काढून गेलो, पाहिलं कसं काय करायचं डिस्कस केलेलं आहे. ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजून जाईल की नक्की काय करणार आहे. सो स्किप करू नका. हा ब्लॉग पण पहा, उद्याचा पण पहा, मागचे पण पहा, सगळेच बघा. एक पण सोडू नका राव. शुभम शिवरकरने परत डेली ब्लॉग चालू केलेले आहेत त्यामुळे अजिबात सुट्टी देऊ नका. रोज बघा. जे लोक कंप्लेंट करत होते ना की दादा तू आता डेली ब्लॉग का करत नाही आहे, त्यांच्यासाठीच खास रोज टाकायला लागलो आहे मी. तर स्किप करू नका. आता सीन असं आहे जरा कॉफी पितो कारण मला झोपच जाईना. जरा हॉट कॉफी पिलं ना झोप जाईल माझी. आणि घरी जाऊन मग फ्रेश होऊन मग मंडळाच्या मूर्तीची प्रतिस्थापना करायची आपल्याला परत. सो स्टे ट्यून्ड. Meanwhile. सो गाईज घरी निघालेलो पण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला काम लावलंय. ऑलमोस्ट घरापाशी पोचलेलो. म्हणले माईकच नाही. परत हडपसरला आलो आता माईक शोधायला. आता हां इथं भेटल. हॅलो 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 गाईज. हॅलो हॅलो हॅलो. डू सबस्क्राईब गाईज. हॅलो हॅलो अँड लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब गाईज. हॅलो हॅलो. पुढे हॅलो हॅलो. पाहुणे मंडळी चला माईक घेतलेला आहे. 2 मिनिटात झालं. आता जाऊ घरी. हे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही आमच्या मंडळाची गणेश मूर्ती कशी आहे कमेंट करून सांगा. आणि त्याच्यापेक्षा भारी म्हणजे हे बघा कसं आहे डेकोरेशन पण युनिक का नाही एकदम युनिक. अजून भरपूर आहे इकडं तिकडं. उद्या करायचं आहे ते. आई तुळजा भवानी मातेचं स्ट्रक्चर उभं गेलेलं आहे. आणि पुढं आपले बाप्पा आणि वाजलेले 10 आणि आता जेवायचं आणि मग झोपायचं. A few moments later. सो गाईज 12 वाजलेले आहेत आणि पोरं काही झोपून देत नाही वाटतं मला. काल पण पहाटे 6 वाजता घरी आलेलो आहे. म्हणलं आज तर झोपावं लवकर पण कशाचं काय. आता पोरं म्हणतात जेवायला जायचं. सो आता उरकलं बी नाही तसंच बाहेर निघालोय आणि चाललोय जरा खाऊन येतो काहीतरी. बाहेर हे बघा मंडळ रॅपअप करायचं काम चालू आहे त्यांचं. अरे इकडून पडदा का सोडला. चला जाऊया. काय राव भाव असं कुठं असतंय भाव. चल बस गाडीत चल. चला सो गाईज चला आलेलो आहे. खातो काहीतरी व्हेजमध्ये आणि मग बघू. हा इबेराची गाडी. सो गाईज ही गाडी बघू शकता. ही गाडी काय आम्ही पार्किंगला कोणाची बघत नाही. आमच्या दोस्ताचीच गाडी नवीन घेतलेली आहे. ते मला बाहेर पार्किंगला आहे बघा. ते जेवतोय आत. मला थांबा. सेमच आहे की काय फरक आहे तुझ्यात आणि ह्याच्यात. आणि बाकी काहीच नाही. पार्किंग लाईट दिले बाकी काय नाही. बाकी इंडिकेटर चेंज. अच्छा हां तेवढंच आहे का. जाऊ दे मग चला दुसरीकडे जाऊ आता. त्याला गर्दी आहे. आता बोलू का बाहेर. चला मग जाऊ खराडीला. काय विषय ना आपल्याला काय. आपण उल्हासी माणसं आहेत. चला सो गाईज आता खराडीत चाललोय. तर 2:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि जस्ट घरी पोचलेले. जेवायला गेलो तो विमाननगरला. शौक बाकी काय नाही पण ह्या शौकच्या नादाने झोप होत नाही माझी. आता उद्या लवकर उठायचं आहे. कॉज MKच्या शॉपच्या ओपनिंगचं मटेरियल ना ते मार्केटवरून आणायचं आहे मला. आणि मग MKच्या तिथं पायापळ आहेच
आता इथून पुढं ब्लॉग बी एडिट करायचा आहे मला, कारण तुम्ही काल जो ब्लॉग बघितलेला आहे तो ब्लॉग मी आत्ता एडिट करणार आहे. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. हे गजानन